श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार भक्त हो. कधी असा विचार केला आहे का की गुरु आपल्या भक्तांची परीक्षा का घेतात? भक्ती, श्रद्धा आणि संयम यांची खरी किंमत काय असते? आजच्या श्री गुरुचरित्राच्या अध्याय 16 मध्ये आपण अशीच एक अद्भुत कथा पाहणार आहोत, जिथे एका भक्ताची गुरूंवरील अढळ श्रद्धा त्याचे संपूर्ण जीवन बदलून टाकते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती. जर तुम्ही श्री दत्तगुरू आणि स्वामी समर्थांचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त अवश्य लिहा. तुमचा एक लाईक आणि शेअर अधिकाधिक भक्तांपर्यंत गुरुकृपेचा संदेश पोहोचवू शकतो. आता ऐका अध्याय 16 ची अत्यंत प्रेरणादायी कथा. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास होता. दूरदूरवरून भक्त त्यांच्या दर्शनासाठी येत असत. त्यांच्या दर्शनाने अनेकांचे दुःख दूर होत असे आणि जीवनात नवीन आशेचा प्रकाश निर्माण होत असे. त्याच गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत धर्मनिष्ठ आणि सदाचारी होता. त्याच्या घरी पत्नी आणि लहान मुले होती. परंतु गरिबी इतकी होती की अनेक वेळा घरात 2 वेळचे अन्नही उपलब्ध नसे. तरीही त्या ब्राह्मणाने कधीही देवावरील आणि गुरूंवरील श्रद्धा सोडली नाही. रोज सकाळी उठून तो संगमावर स्नान करी, श्री गुरूंचे दर्शन घेई आणि त्यांच्या सेवेत स्वतःला अर्पण करी. गावातील काही लोक त्याची थट्टा करत असत. अरे, एवढी सेवा करून तुला काय मिळाले? गरिबी तर तशीच आहे. परंतु ब्राह्मण हसून म्हणे, गुरूंची सेवा हेच माझे भाग्य आहे. मला फळाची अपेक्षा नाही. त्याची ही निष्ठा पाहून श्री गुरु अत्यंत प्रसन्न होते. पण त्याची श्रद्धा जगासमोर प्रकट व्हावी म्हणून त्यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. एके दिवशी श्री गुरूंनी त्याला बोलावले. शेतात जे पीक आले आहे ते आजच कापून टाको. गुरूंची आज्ञा ऐकून तो चकित झाला, कारण पीक अजून पूर्णपणे तयार झाले नव्हते. काही दिवसांनी कापले असते तर भरघोस उत्पन्न मिळाले असते. पण त्याने मनात विचार केला, गुरूंची आज्ञा म्हणजे ईश्वराची आज्ञा. त्यात काहीतरी कल्याण दडलेले असेल. तो ताबडतोब घरी गेला. पत्नीने विचारले, इतक्या घाईत का आलात? त्याने गुरूंची आज्ञा सांगितली. पत्नी घाबरली. आधीच आपली परिस्थिती कठीण आहे. जर पीक वाया गेले तर आपण जगायचे कसे? पण ब्राह्मण ठाम होता. गुरूंवर विश्वास ठेव. त्यांनी आज्ञा दिली आहे म्हणजे त्यामागे काही कारण आहे. दुसऱ्याच दिवशी त्याने संपूर्ण पीक कापून घेतले. हे पाहून गावकरी त्याच्यावर हसू लागले. हा तर मूर्ख आहे. अजून तयार न झालेलं पीक कापला. काही दिवसांनी अचानक परिसरात प्रचंड वादळ आले. मुसळधार पाऊस पडू लागला. अनेक शेतांतील उभे पीक पूर्णपणे नष्ट झाले. शेतकरी हवालदिल झाले. पण त्या ब्राह्मणाचे पीक आधीच कापून सुरक्षित ठिकाणी ठेवलेले होते. गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. आता त्यांना गुरूंच्या आज्ञेचे रहस्य समजले. परंतु चमत्कार इथेच थांबला नाही. वादळानंतर त्याच्या शेतात पुन्हा नवीन पालवी फुटली. काही काळात दुसरे पीकही भरघोस आले. त्या वर्षी त्याला दुप्पट उत्पन्न मिळाले. ज्या लोकांनी त्याची थट्टा केली होती तेच आता त्याच्याकडे आदराने पाहू लागले. ब्राह्मण मात्र नम्र राहिला. तो श्री गुरूंच्या चरणी जाऊन म्हणाला, महाराज, ही सर्व तुमची कृपा आहे. माझ्यात काहीच सामर्थ्य नाही. श्री गुरु हसले आणि म्हणाले, जो भक्त पूर्ण श्रद्धेने गुरूंची आज्ञा पाळतो त्याचे रक्षण स्वतः परमेश्वर करतो. श्रद्धा आणि संयम यांची परीक्षा असते, पण शेवटी विजय भक्ताचाच होतो. हे ऐकून ब्राह्मणाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या दिवसापासून त्याची भक्ती आणखी दृढ झाली. त्याने संपत्तीचा कधीही अहंकार केला नाही. गरिबांना मदत केली, धर्मकार्य केले आणि गुरूंची सेवा करत राहिला. अध्यायात तात्पर्य. गुरूंची आज्ञा नेहमी कल्याणकारी असते.
संकटाच्या वेळी श्रद्धा ढळू देऊ नये. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीही सोडत नाहीत. संयम, विश्वास आणि भक्ती यांचे फळ नेहमी गोड असते. गुरु कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. भक्त हो, या अध्यायातून आपल्याला समजते की गुरूंवरील पूर्ण विश्वास हेच जीवनातील सर्वात मोठे सामर्थ्य आहे. जेव्हा सर्व मार्ग बंद दिसतात, तेव्हा गुरुकृपा नवीन मार्ग निर्माण करते. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. उद्याच्या अध्याय 17 मध्ये श्री गुरूंची आणखी एक अद्भुत लीला आणि भक्तांच्या जीवनातील चमत्कार अनुभवायला मिळतील. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.